धन्य दिवसाजी दर्शन संताचे, धन्य दिवस आजी दर्शन संताचे, नांदे तया घरी दैवत पंढरीचे, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवानी भक्त दुजा नाही विचार, धन्य पूर्व पुण्य ओढवले निरुते, संतांचे दर्शन झाले भाग्य बहुते, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवानी भक्त दुजा नाही विचार। तुका मने धन्या महा जोडली जोडी, संतांचे चरणाता जीवेन सोडी, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवानी भक्त दुजा नाही विचार। विठ्ठला विठ्ठला नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा। बाबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवते। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची देवा। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची। हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविली जी झाड, तरी अवधाने अमृते वाढ शिंपोनिकिजे, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। काषाय वस्त्रं करदण्डधारिणीं, कमण्डलुपद्मकरेण शङ्खं, चक्रं गदाभूषयितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। तुम्ही संत माझिया कडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी, तैसे तुमचे अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हे होये, ऐसे वक्तृत्व कवना हे जेणे तुम्ही रिझा। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण,
तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता सो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा जोडूनी अंजुळ असे दानावता वेळ पहा पहा कृपा दृष्टी बोला उरलिया गोष्टी देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग त्यजेला अवघा भोग त्यजेला अवघा भोग त्यजेला देवासाठी घेऊनी भोग अवघा भोग त्यजेला अवघा भोग त्यजेला अवघा भोग देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग त्यजेला अवघा भोग त्यजेला अवघा भोग त्यजेला देवासाठी घेऊनी जोग भोग त्यजेला अवघा भोग त्यजेला अवघा भोग त्यजेला धन्य दिवसाजी दर्शन संताचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार देवानी भक्त दुजा नाही विचार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्रीमंत संत वैराग्य राग रसिक सच्चिदानंद स्वरूप भक्त कल्याणमूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा एक अत्यंत महत्त्वाचा अत्यंत विलक्षण गोड असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संतांचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला धन्यता देतात आणि त्यांच्या दर्शनाने आमच्या जीवनात काय परिवर्तन झालं याचा परिहारही जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगातून देतात. विठ्ठला किम निमित्ताने सेवा हे वेगळं सांगायलाच नको. वेगळं सांगण्याचं कोणतंही आणि काहीही कारण शेष नाही, किंबहुना ती वेळही नाही. पण तरीसुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायाने सांगायचं ठरलं तर आपला अत्यंत गोड सुंदर असा हा चालू असलेला भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवातील ही चतुर्थ दिवसातील सकाळच्या सत्रातील ही आजची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या सामान्य यक्कश्चित वारकरी विद्यार्थ्याच्या वाट्याला कोणत्याही प्रकारचा अधिकार, योग्यता, अभ्यास, भाषा कौशल्य, स्वराचं ज्ञान, तालाचं ज्ञान, किंबहुना कोण्याही ग्रंथाचं पांत अध्ययन नसताना सुद्धा ही आजची कीर्तनाची सेवा आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड कीर्तनकार तथा आमचे मोठे बंधुराज आदरणीय परमपूज्य श्रीनिवासजी महाराज घुगे यांच्या आज्ञेने ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि ही सेवा ज्या जागेमध्ये चालू आहे ती जागा म्हणजे काही सामान्य नाही. एक वाक्य ध्यानात ठेवा, आमच्यासारखे मानाचे हार घालून कीर्तन करणारे पुष्कळ कीर्तनकार आहेत, पण अपमानाचे जोडे पायात घालून ज्यांनी जगाचा संसार सुखाचा केला ते म्हणजे प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा देशमुख. विठ्ठला विठ्ठला म्हणून ही अगदी पावन वास्तूमध्ये ही चालू असलेली सेवा आणि ही सेवा ज्या निमित्ताने चालू आहे ते निमित्त म्हणजे काही सामान्य नाही. सर्वांना सर्व परिचित असलेलं निमित्त तो म्हणजे विश्वमौली ज्ञानोबारायांचा 728वा समाधी सोहळा आणि त्यामध्ये आपणा सर्वांना अवगाहन करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. म्हणून खऱ्या अर्थाने आपण सर्वजण भाग्यवान आहोत. किंबहुना अभंगही तशा आशयाचाच घेतलेला आहे. विठ्ठल खऱ्या अर्थानं या जागी कीर्तन करावं एवढी माझी योग्यता नाही, खरंच योग्यता नाही. पहिल्या दिवशी गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कोरेकर यांचं कीर्तन झालं, रात्री गुरुवर्य बाबांचं कीर्तन झालं आणि आता आपण कीर्तन करावं एवढी आपली योग्यता नाही.
गुरुवर्य कुऱ्हाडे माऊलींनी स्वतःला सुकलेल्या फुलाची उपमा स्वतःकडे लावून घेतली. तद्वत आता माझा तर असा विचार आहे, आई मुलाला सुंदर अशी अंघोळ घालते, आई मुलाला अभ्यंग स्नान घालते, नवीन कपडे घालते, गंध लावते, अगदी सुंदर असा भांग पाडते आणि सुंदर असा राजकुमार आई तयार करते. आणि त्या राजकुमाराला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून आई त्या मुलाला काळा टिपका लावत असते, काजळाचा काळा टिपका लावत असते. का? त्या मुलाला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून. तसं हा सप्ताह म्हणजे आमच्या श्रीनिवास महाराज यांनी सजवलेला राजकुमार आहे आणि त्या राजकुमाराला लागलेला काळा टिपका म्हणजे आजचा कीर्तनकार. विठ्ठला विठ्ठला कुंडली श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की आणि ही सेवा ज्या निमित्ताने आहे तो म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा. म्हणून थोडासा आळंदी महात्म्याचाही विचार करणं क्रमप्राप्त आहे. का? कोणत्याही वस्तू व्यक्ती पदार्थाचं जर महात्म्य नाही कळालं तर त्या संबंधाने प्रीती निर्माण होत नाही, श्रद्धा निर्माण होत नाही. आणि श्रद्धा आणि प्रीती निर्माण नाही झाली तर साधना घडत नाही. म्हणून महात्म्य कळणं हे अत्यावश्यक आहे. आळंदी सारखं क्षेत्र जगात कुठेच नाही, कुठेच नाही. जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा, आळंदी सारखं क्षेत्र नाही. संतांनी आळंदीचं महिमान वर्णन केलेलंच आहे. किंबहुना सह्याद्री खंडामध्ये सुद्धा आळंदीचं वर्णन विशेषत्वानं आलेलं आहे. किंबहुना स्कंद पुराणामध्ये सुद्धा आळंदीचं महात्म्य हे विशेषत्वानं वर्णन केलेलं आहे. आळंदी म्हणजे काय सामान्य? आळंदी हे क्षेत्र असं आहे, हे क्षेत्र म्हणजे त्रैलोक्याला पावन करणारं क्षेत्र आहे. या आळंदी क्षेत्राचा विचार असा आहे, प्रकटोस्मी महाक्षेत्रे आनंदाख्य महावने नास्ति नास्ति समम क्षेत्रम त्रैलोक्यम पावनम स्मृतम. विठला विठला त्रैलोक्याला पावन करणारं क्षेत्र हे आळंदी आहे. किंबहुना या आळंदीचा इतिहास एका युगाचा नाही भागवत गुरुजी, या आळंदीचा इतिहास 4 युगाचा आहे, 4 युगाचा आहे. किंबहुना ज्ञानोबारायांनी घेतलेली ही समाधी सुद्धा पहिली नाही. ही ज्ञानोबारायांनी घेतलेली कितवी समाधी आहे तर 108वी समाधी आहे, 108वी. आळंदीचा इतिहास एका युगाचा नाही, 4 युगाचा इतिहास आहे आळंदीचा. किती युगाचा? 4 युगाचा. किंबहुना 4 युगाची नावं सुद्धा आळंदीची वेगवेगळी आहेत. त्याचा सुद्धा विचार शास्त्रात आलेला आहे. कोणी सांगा 4 युगाची 4 नावं कोणती आहेत आळंदीची? हा सांगा, 500 रुपये देतो. आळंदीची 4 युगाची 4 नाव आहेत. कृतेचानंद विपिने, त्रेतायाम वारुणम स्मृतम, द्वापारे कपिलम ज्ञेयम, अलंकारण्यम कलयुगे असा विचार आलेला आहे. कृतेचानंद विपिणे म्हणजे कृतयुगामध्ये आळंदीचं नाव हे आनंदवन होतं. कृतेचानंद विपिणे, त्रेतायाम वारुणम स्मृतम, त्रेतायुगामध्ये आळंदीचं नाव हे वारुण क्षेत्र होतं. द्वापारे कपिलम ज्ञेयम, द्वापार युगामध्ये आळंदीचं नाव हे कपिल क्षेत्र होतं. आणि कलियुगामध्ये आळंदीचं नाव अलंकापूर आणि त्यालाही आपण आळंदी म्हणतो. आणि त्या आळंदी शब्दाचाही अर्थ स्वतंत्र आहे. आळंदी 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 म्हणजे काय? त्या आळंदी शब्दामध्ये दा यच्छती नावाचा संस्कृत भांडारकर व्याकरणातला धातू आहे. दा यच्छती म्हणजे जे देणे. मग आळंदी शब्दाचा अर्थ काय? अलम ददाती म्हणजे जी साधकाला पुरे मने पर्यंत प्रदान करते तिला आळंदी म्हणतात. विठला विठला. आणि ही यात्रा आहे बर का श्रीनिवास महाराज, ही जत्रा नाही. ही काय आहे? यात्रा आहे. जत्रा लय खतरा असते, जत्रा नाही यात्रा. मग यात्रा शब्दाचा अर्थ काय? यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. हे प्रमाण तुमच्या सगळ्यांच्या पाठ. पण यात्रा शब्दाचा अर्थ काय? यात्रा म्हणजे प्रातस्मरणीय वैकुंठवासी वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे, ज्याचं आहे त्याचं नाव घेऊन सांगितलं पाहिजे, नाहीतर वाङ्मय चौर्याचं पाप लागतं.
म्हणून जगन्नाथ अण्णा यात्रा शब्दाचा अर्थ सांगायचे. यात्रा म्हणजे काय? या आणि तरा म्हणजे यात्रा. विठ्ठला विठ्ठला जो करील याची यात्रा, जो करील याची यात्रा, जो करील याची यात्रा, जो करील याची यात्रा, तो तारील सकळ गोत्रा, तो तारील सकळ गोत्रा, तो तारील सकळ गोत्रा, तो तारील सकळ गोत्रा. सकळ कुळे पवित्रा, सकळ कुळे पवित्रा, सकळ कुळे पवित्रा, सकळ कुळे पवित्रा. याची म्हणजे कोणाची यात्रा? नामामणी माझा स्वामी जो करील याची यात्रा. याची म्हणजे कोणाची? हा एकची योगी देखिला नयनी जो करील याची यात्रा. त्याचा परिणाम काय? तो तारील सकळही गोत्रा, सकळही कुळे पवित्रा. याचेनी दर्शने होती. ज्ञानोबारांच्या दर्शनाचा महिमा सामान्य नाही, सामान्य नाही. अरे बाबा जाऊ द्या, लोक म्हणतील महाराज दर्शनाचा महिमा सामान्य नाही. पण अहो फार गर्दी आहे, दर्शन होत नाही. खरं सांगू, ज्ञानोबारायांची समाधी नुसती डोळ्याने जरी पाहिली तरी रिद्धी सिद्धी प्राप्त होते, मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञान देवा. आणि हे कोण कोणाला सांगते हे सुद्धा विशेष आहे. ऐसा लाभ सांगे देव, ऐके नाम देव आवडी. दरुषणे नासे व्याधी पिडा, ऐसा सवंगडा ज्ञानदेव. एका जनार्दनी मापारी. अरे या आळंदीचा महिमा सामान्य नाही बाबा. या आळंदीचा महिमा असा आहे की इथे पंढरीश पांडुरंग परमात्मा येऊन नाचतो. एका जनार्दनी मापारी नाच तसे अलंकापुरी. किंबहुना मोठी मोठी माणसं दरवर्षी या उत्सवाला येतात. विठ्ठल प्रतिवर्षी उपासक, प्रतिवर्षी उपासक, प्रतिवर्षी उपासक, प्रतिवर्षी उपासक. यात्रे येती सनकाधिक, 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 येती सनकाधिक. प्रतिवर्षी उपासक, यात्रे येती सनकाधिक.
यात्रेची सनकादिक प्रतिवर्षी उपासक यात्रेची सनकादिक यात्रेची सनकादिक निळामाने जाणूनी संत येती धावत प्रतिवर्षी येती धावत प्रतिवर्षी येती धावत प्रतिवर्षी निळामाने जाणूनी संत येती धावत प्रतिवर्षी येती धावत प्रतिवर्षी प्रतिवर्षी उपासक यात्रे येती सनकादिक निळामणे जाणोनी संत. हा यातला जाणोनी शब्द फार महत्वाचा आहे. निळामणे जाणोनी संत. काय जाणोनी संत? पांडुरंगे प्रसन्नपणे दिले देणे या ज्ञाना निळामणे जाणोनी संत येती धावत प्रतिवर्षी. आणि ही यात्रा म्हणजे काही सामान्यानं सुरू केलेली आहे. हा ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा म्हणजे काय आयऱ्या गैऱ्या नतू खैऱ्याने साजरा सुरू केलेला नाही. या ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याचा संयोजक म्हणजे आमचा पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. आणि काल देव आळंदीत आलेले आहेत म्हणून अभंग घेतलाय. नांदेत या घरी दैवत पंढरीचे विठ्ठला विठ्ठला हे आळंदी म्हणजे काही सामान्य नाही. सामान्य अरे बाबा आळंदी म्हणजे संतांचं माहेर आहे आणि विश्रांतीचं स्थान आहे. ही आळंदी म्हणजे काही सामान्य नाही. किंबहुना विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकार. आळंदी सारखी विश्रांती कुठेच नाही. अरे बाबा आळंदी सारखी विश्रांती कुठेच नाही. नव्हे नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवे. विश्रांतीचं स्थान आहे. असू दे असू दे विश्रांतीचं स्थान आहे आळंदी. आळंदी विश्रांती. ओ महाराज थांबा का? अहो आता मी 15 दिवसापूर्वी पंढरपूरला वारीला गेलो होतो. तिथले एका कीर्तनकाराने हेच सांगितलं. काय? पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा म्हणजे विसाव्याचा विसावा आहे. विठोबा विसाविया विसाविया पडोदेई पाया. मग नक्की सांगा विसाव्याचा विसावा पांडुरंग परमात्मा आहे का ज्ञानेश्वर महाराज? तर त्याचा अर्थ असा आहे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा हा विसाव्याचा विसावा आहे. हे 100% खरे. त्याच्यात कोणताही बदल नाही. पण ऐका त्याचं गांभीर्य नाही का? त्याचं आश्चर्य असं आहे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा हा जरी विसाव्याचा विसावा असला तरी तोही ज्या वेळेला जगाचा कारभार पाहून थकतो त्यावेळेला तो विश्रांतीसाठी आळंदीला येतो. नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. नव्हे नव्हे सांगू का तुम्हाला आळंदी सारखी झोप जगात कुठंच लागत नाही श्रीनिवास बाबा. कुठंच लागत नाही. एकदा दुपारची मधुकरी खाल्ली की विचार सागराचा पाठ झोपीतच विठ्ठला विठ्ठला ही आळंदी म्हणजे काही सामान्य नाही. आपण आळंदीचं करावं तेवढं वर्णन थोडं आहे. किंबहुना अभंगाचाही काहीसा विचार आहे. म्हणून या अभंगाच्या दृष्टीने ही सेवा करत असताना या सेवेसाठी सर्वच संप्रदायातील ख्यातनाम गायक वादक तथा महाराज मंडळी सर्वांच्या चरणी सविनय साष्टांग दंडवत घालतो. आणि ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज पांडुरंग परमात्मा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आपण सर्व मायबाप श्रोते मला जशी बुद्धी द्याल त्याप्रमाणे अभंगाचा काहीसा विचार करण्याचा प्रयत्न करतो. खऱ्या अर्थानं श्रीनिवास बाबांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेत का? अगदी श्रोत्यांची दिवाळी म्हणजे या धर्मशाळेतली कीर्तन असतात. ओवी सांगतो तुम्हाला. कैसी आगळिक दैवाची गंगा ओळली अमृताची
हो का जपे तपे श्रोतयांची फळाली नव्हे नव्हे आमच्या दृष्टीनं म्हणजे तुम्ही भगीरथ आहेत भगीरथ. एक ओवी गोड ज्ञानोबरायांच्या 18व्या अध्यायात गौतमाचेनी मिशे कळीकाळ जुळतो देशे पाणी ढाळू शिरीषे गंगेचा केला विठ्ठला. असो सेवेसाठी जो अभंग घेतलाय या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संतांचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला धन्यता देतात आणि त्यांच्या दर्शनाने आमच्या जीवनात काय परिवर्तन झालं याचाही विचार जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगातून करतात. तसा मानवी जीवनाचा आपण विचार करू गेलो तर प्रातस्मरणीय वैकुंठवासी वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे की बुवा ही मानवी जीवनरूपी गंगा धन्यता रूपी सागराकडे प्रवाहित झालेली आहे. विठ्ठल विठ्ठल या संपूर्ण मानवामध्ये प्रत्येकाला आपलं जीवन धन्य बनवायचे. शास्त्रकार सांगतात तो कोण्याही आश्रमाचा असू द्या, तो कोण्याही प्रांताचा असू द्या, तो कोण्याही तालुक्याचा असू द्या, तो कोण्याही परिसराचा असू द्या, प्रत्येकाला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. धन्यत्वमिच्छन्ति सर्वे शास्त्रकार सांगतात धन्यत्वमिच्छन्ति सर्वे. प्रत्येकाला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. पण त्या धन्यतेचे प्रकार शास्त्रकारांनी मात्र 2 केलेले. धन्यत्वमिच्छन्ति सर्वे संस्कृता प्राकृता जनाः. एक म्हणजे प्राकृत लोकांची धन्यता आणि दुसरी म्हणजे सुसंस्कृत लोकांची धन्यता. आता प्राकृत लोकांची धन्यता काय आहे तर याचा विचार करणं क्रमप्राप्त आहे. प्राकृत लोकांची धन्यता काय आहे तर भूधनपद लाभेन धन्यं मन्यन्ते प्राकृतः. भूलाभेन धन्यं मन्यन्ते प्राकृतः. पदलाभेन धन्यं मन्यन्ते प्राकृतः. धनलाभेन धन्यं मन्यन्ते प्राकृतः. भूधनपदलाभेन धन्यं मन्यन्ते प्राकृतः. भूलाभेन म्हणजे जमीन मिळाली माझं जीवन धन्य झालं ही प्राकृत लोकांची धन्यता आहे. पद मिळालं माझं जीवन धन्य झालं ही प्राकृत लोकांची धन्यता आहे. नव्हे नव्हे धन मिळालं माझं जीवन धन्य झालं ही प्राकृत लोकांची धन्यता आहे. विठ्ठला 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 ही प्राकृत लोकांची धन्यता आहे. भूलाभेन जमीन मिळाली नव्हे नव्हे आपल्या पुणे जिल्ह्यातल्या भाषेत सांगायचं म्हणजे गुंठामंत्री झालो धन्य झालो ही प्राकृत लोकांची धन्यता आहे. पण सुसंस्कृत लोकांच्या दृष्टीने ही धन्यता नाही. काय झालं आत्ता 2 महिन्यापूर्वी आमच्या मित्राने पुण्यात घर घेतलं. आधीच बांधलेलं होतं ते घर घेतलं आणि त्या घराची वास्तुशांती ठेवली. 3 दिवसाचा सप्ताह ठेवला त्याने. 3 दिवसाचा सप्ताह आणि 3 दिवसाचा सप्ताह ठेवला आणि अत्यंत सुंदर कीर्तनं रोज जेवायला रोज अन्नदान रोज लोकांना मिशावरती ताव देऊ देऊ म्हणायचा घ्या खा घ्या खा. नव्हे नव्हे त्याने श्री बालाजीचा बेत जेवायला केला होता. आता आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुतीबाबा कुरेकर पाठात फार गोड सांगत असतात. श्री बालाजी म्हणजे काय? श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे चांगलं खाता राहतो तुम्ही. मला वाटलं बालुशाही वगैरे म्हणतात काय की बासुंदी म्हणतात. बर बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, लापसी म्हणा की. ला म्हणजे लाडू, जी म्हणजे कोण जिरे म्हणलं, जी म्हणजे जिलेबी. आणि गुरुवर्य बाबा सांगत असतात की त्याने शिरा सुद्धा 2 प्रकारचा केला. एक म्हणजे सखाराम पाटील आणि दुसरे म्हणजे गणपतराव पाटील. सखाराम पाटील म्हणजे साखरेचा शिरा आणि गणपतराव पाटील म्हणजे गुळाचा शिरा. त्याने श्री बालाजीचा बेत जेवायला केला. तो लोकाला म्हणायचा घ्या खा घ्या खा. कधी पाहिले का? घ्या खाऊ घ्या. रोज लोकाला आग्रह करू करू वाढायचा. पण काय झालं सप्ताह संपला. आता किती दिवस चालणार आहे? सप्ताह संपला आणि तो त्या घरात झोपला. आणि काय झालं तो त्या घरात झोपला असता त्या घरामध्ये प्रेत संबंध होता. तुम्ही म्हणल्यावर सांगतो. आता काय झालं तो त्या घरात झोपला तो व्यक्ती
आणि त्या घरात प्रेत संबंध होता. प्रेत संबंध म्हणजे काय? त्या घरात भूत होती आणि पूर्वीच्या काळात श्रीनिवास बाबा खरंच भूत होती. आता भूत राहिली नाही. का राहिली नाही? माणसं भूतापेक्षा बेकार वागायला लागली म्हणून भूतच राहिली नाही. आता पूर्वी खरंच भूत होती. आणि बघा आता तो झोपला, त्याच्या छातीवर भूत येऊन बसलं, त्याच्या छातीवर. आणि त्याच्या मिशीच्या ज्या मिशांवरती ताव देऊ देऊ लोकांना म्हणत होता ना, घ्या खा घ्या खा, ते भूत त्या मिशीचा एक एक केस उपटू लागलं. बघता काय माझ्याकडे दुसऱ्या दिवशीच घर विकलं. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे काय? बोला भेन धन्य मन्यन्ते प्राकृतः पदलाभेन आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा. अनेक लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको. अनेक न लगे माईक पदार्थ, 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 अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको. आता म्हणायला काही अडचण आहे नाही का? अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको द्या. कळलं त्याला धन्यवाद. विठ्ठल 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 फुला भेन पदला भेन धनला भेन धन्य मन्यन्ते प्राकृतः. धन मिळालं, जीवनाची धन्यता झाली बाबा. धन मिळवणं ही जीवनाची धन्यता नाही, पद मिळवणं ही जीवनाची धन्यता नाही, नव्हे नव्हे भूमी मिळवणं ही सुद्धा जीवनाची धन्यता नाही. नव्हे नव्हे तुम्ही जर असं समजत असाल, असं तुकोबाराय सांगतात, तुम्ही जर असं समजत असाल, नीट ऐका, तुम्ही जर असं समजत असाल पद मिळवून धन मिळवून जमीन मिळवून जर जीवनाची धन्यता झाली तर गोष्ट खोटी आहे. तुम्हाला धन मिळवून पद मिळवून भूमी मिळवून जर जीवनाची धन्यता झाली असं वाटत असेल तर समजून घ्या, निश्चिंतीने जाना की आता तुम्हाला परमात्मा प्राप्त होणार नाही. विठ्ठला विठ्ठला. याच श्लोकाचा अनुवाद आमचे तुकाराम महाराज करतात. जाना त्या निश्चिंती देव नाही, जाना त्या निश्चिंती देव नाही, जाना त्या निश्चिंती देव नाही, जाना त्या निश्चिंती देव नाही. वृत्ती भूमी राज्य द्रव्य संपादिती, वृत्ती भूमी राज देव संपादिती, वृत्ती भूमी राज्य द्रव्य संपादिती, वृत्ती भूमी राज देव संपादिती. जाना त्या निश्चिंती देव नाही, जाना त्या निश्चिंती देव नाही, हे जाना त्या निश्चिंती देव नाही, जाना त्या निश्चिंती देव नाही. वृत्ती संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही, भूमी संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही, राज्य संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही,
द्रव्य संपादिती त्या निश्चिंती जाना देव नाही विठ्ठला विठ्ठला भूमी राज्य द्रव्य संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. ही प्राकृत लोकांची. महाराज प्राकृत 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 अहो प्राकृत म्हणतात तरी कोणाला? तर ज्ञानोबा सांगतात की प्रकृतीचं ज्यांच्यावरती वर्चस्व आहे त्यांना प्राकृत लोक म्हणतात. आधीच प्रकृतीचे पायिक किंबहुना सुंदर असं जेवण झालेलं आहे, हात धुतलेला आहे आणि हात धुतल्यावर सुद्धा ज्याला ही लागते त्याला प्राकृत म्हणतात. विठाला 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 त्याला प्राकृत लोक म्हणतात. ही प्राकृत लोकांची धन्यता. दुसरी धन्यता ती म्हणजे सुसंस्कृत लोकांची धन्यता. सुसंस्कृत लोकांची धन्यता काय आहे? त्यामध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात बरं का. दोन प्रकार पडतात अमोल महाराज. एक म्हणजे देवविषयक धन्यता आणि दुसरी म्हणजे संत विषयक धन्यता. देवविषयक धन्यता म्हणजे देवाला धन्यता. देवाला धन्यता. देव ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्राला धन्यता. देव ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातील क्षेत्रतीर्थाला धन्यता. देव ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्राची वारी करणाऱ्यांना धन्यता. देव ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातील वृक्षांना धन्यता. देव ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातील पाषाणांना धन्यता. नव्हे देवाचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला धन्यता. त्या दिवसाला धन्यता. एक ही देवविषयक धन्यता आहे. देवाला धन्यता. धन्य धन्य पांडुरंग धन्य धन्य पांडुरंग सकळ दोषा होय भंग सकळ दोषा होय भंग पूर्वज उद्धाराती सांग पंढरपूर देखिलिया पूर्वज उद्धारते सांग पंढरपूर देखिलिया धन्य धन्य पांडुरंग धन्य पांडुरंग सकळ दोषा होय भंग सकळ दोषा होय पूर्वज उद्धाराती सांग पंढरपूर देखिलिया पूर्वज उद्धारती सांग पंढरपूर देखिलिया देवाला धन्यता. धन्य धन्य पांडुरंग सकळ दोषा होय भंग पूर्वज उद्धरती सांग पंढरपूर देखिलिया. आता देव ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राला धन्यता. धन्य धन्य ही पंढरी क्षेत्राला धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील तीर्थाला धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राची वारी करणाऱ्यांना धन्यता. धन्य धन्य हे वारकरी त्या वारकऱ्यांना धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील पशुपक्ष्यांना धन्यता. संत ज्या देव ज्या क्षेत्रात राहतात देव ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राची वारी करणाऱ्यांना धन्यता. देव ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील क्षेत्र तीर्थाला धन्यता. आणि याचा जास्त विस्तार करायचा नाही. देवाचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला धन्यता. पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्याजी दिन सोनियाचा. सोनियाचा म्हणजे सोनिया गांधीचा नाही. विठ्ठला 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 पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्याजी दिन सोनियाचा. ही झाली देवविषयक धन्यता. दुसरी आहे ती संत विषयक धन्यता. संत विषयक धन्यता. संतांना धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राला धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील पाराला धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील तीर्थाला धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील पुण्यभूमीला धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील वृक्षाला धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात
संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रामध्ये रहिवास करणाऱ्या लोकांना धन्यता. नव्हे संतांचं दर्शन ज्या काळात झालं त्या काळाला धन्यता. संतांचं दर्शन ज्या वेळेत झालं त्या वेळेला धन्यता. आणि संतांचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला धन्यता. विठ्ठला विठ्ठला संतांना धन्यता. पहिले संत कोण? संतांच्या प्रभावळीतले. म्हणा तुला कशाला आणले? संतांच्या प्रभावळीतले पहिले संत कोण? नामदेव महाराज. नामदेवरायांना धन्यता. धन्य तुझे कुळ, धन्य तुझे जन्म, धन्य तुझ राऊळ जवळी असे नामदेवरायांना धन्यता. दुसरे संत कोण? निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथांना धन्यता. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. निवृत्तीनाथांना धन्यता. ज्ञानोबारायांना धन्यता. धन्य महाराज अलंकापुरवासी साष्टांग तयासी. नमन माझे साष्टांग तयासी. नमन माझे साष्टांग तयासी. नमन माझे साष्टांग तयासी. धन्य महाराज अलंकापुरवासी साष्टांग तयासी. नमन माझे साष्टांग तयासी. नमन माझे धन्य महाराज अलंकापुरवासी साष्टांग तयासी. नमन माझे साष्टांग तयासी. नमन माझे धन्य महाराज अलंकापुरवासी साष्टांग तयासी. नमन माझे. ज्ञानोबारायांना धन्यता. सोपान काकांना धन्यता. धन्य धन्य तो सोपान स्वयंवर्णी श्री भगवान. सोपान काकांना धन्यता. मुक्ताबाईंना धन्यता. धन्य धन्य हे तिघे जण. मुक्ताई मुक्तरूपे परिपूर्ण मुक्ताबाईला धन्यता. आणि नंतर मात्र नाथ महाराजांना धन्यता. धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा. एकनाथ महाराजांना धन्यता. आणि तुकोबारायांना धन्यता. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबारायांना धन्यता. ही झाली संतांना धन्यता. दुसरी संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रात रहिवास करणाऱ्या लोकांना धन्यता. हो. पंढरीहुनी हे अधिक ऐसे बोलती ब्रह्मादिक. धन्य धन्य येथीचे लोक ज्याशी स्नान संध्या घडे. ज्याशी स्नान संध्या घडे ते लोक धन्य. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. पंढरीहुनी हे अधिक ऐसे बोलती ब्रह्मादिक. धन्य धन्य येथीचे लोक ज्याशी स्नान संध्या घडे. ज्याशी स्नान संध्या घडे ते धन्य. रील काढणारे नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रात रहिवास करणाऱ्या लोकांना धन्यता. तिसरी धन्यता संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राला धन्यता. धन्य पुण्य भूमी आळंदी हे गाव. 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 धन्य पुण्य भूमी आळंदी गाव. धन्य पुण्य भूमी आळंदी हे गाव. आळंदी हे गाव. धन्य पुण्य भूमी आळंदी हे गाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर.
नाव सिद्धेश्वर चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा 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 चौऱ्याची 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 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तुमच्या सगळ्यांचा हा अभंग पाठ आहे पण चुकीचा पाठ आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठावा असा अभंग नाही श्रीनिवास बाबा भागवत महाराज. धन्य पुण्यभूमी आळंदी हे गाव असा अभंग आहे का मी गाथा पाहून आलो विठ्ठला धन्य पुण्यभूमी आळंदी हे गाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राला धन्यता नव्हे नव्हे एकाच चरणात चौघांना धन्यता दिली. एका चरणात इंद्रायणी मातेला धन्यता, पाराला धन्यता, ज्ञानोबाराला धन्यता आणि पुण्यभूमीला धन्यता. धन्य इंद्रायणी पिंपळाचा इंद्रायणी पिंपळाचा पार धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी धन्य इंद्रायणी, धन्य पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर आणि धन्य पुण्यभूमी. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. एका चरणात चौघांना धन्यता दिली. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या वृक्षाला धन्यता. धन्य धन्य वृक्ष अजान, धन्य सिद्धेश्वर स्थान, ज्ञानदेवा समाधान, धन्य अलंकापुरी. नवीन तवांतरिक्ष गगनी अवचित झाली आश्रिणी, भक्त तरतील मेदिनी ज्ञानदेवा दर्शने. धन्य धन्य वृक्षाजान, धन्य सिद्धेश्वर स्थान, ज्ञानदेवा समाधान, धन्य अलंकापुरी. ऐशी आश्रिणी वदली, जय जयकारे टाळी पिटिली, तव स्नान संध्या सारिली, देवभक्त सकळीकी. मग पाहुनिया शुभदी, देवे करू आदरिले प्रयाण, येथीचे वृक्ष पाशान ते अवघे देवजान. म्हणे एका जनार्दन संशय नाही विठ्ठला विठ्ठला. हो महाराज, सगळ्याला धन्यता दिली हे पटलं हो, पण संतांच्या दारातल्या वृक्षाला धन्यता हे न पटण्यासारखं न पटण्यासारखं पण पटवून सांग. कसं काय? संतांच्या दारातल्या वृक्षाला धन्यता का दिली तर संतांच्या दारातल्या वृक्षाचा सुद्धा महिमा सामान्य नाही. तर संतांच्या दारातल्या वृक्षाचा काय महिमा आहे तर बाबा आळंदीमध्ये एखादा वेड्यातला वेडा माणूस येऊ द्या, वेड्यातला वेडा माणूस नव्हे नव्हे अत्यंत मंद बुद्धीचा येऊ द्या, अत्यंत मूढ येऊ द्या, नव्हे नव्हे रणजित महाराज जो गावात कोण्याच कामाचा नाही तो येऊ द्या आळंदी, तो येऊ द्या आणि त्याने अनुष्ठानपूर्वक जर अजान वृक्षाखाली जर ज्ञानेश्वरीची पारायण केली तर तो जगातला सर्वश्रेष्ठ विद्वान होऊ शकतो. हा त्या वृक्षाचा महिमा आहे. म्हणून वृक्षाला धन्यता विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि संतांचं दर्शन गुरुजी, संतांचं दर्शन ज्या काळात झालं त्या काळाला धन्यता,
धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो हा धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो हा पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पडली तो संतांचं दर्शन ज्या काळात झालं त्या काळाला धन्यता. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो आणि संतांचं दर्शन ज्या वेळेत झालं त्या वेळेला धन्यता. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. कोणती वेळ? तेने संत सज्जन भेटले कृपाळ. तेने संत सज्जन भेटले कृपाळ. त्यांनी काय केलं? तेने फेडियेला बुद्धीचा उमळ. तेने फेडियेला बुद्धीचा उमळ. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळो. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राला धन्यता. संतांना धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील वृक्षाला धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील पाराला धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील पुण्यभूमीला धन्यता. संतांचं दर्शन ज्या काळात झालं त्या काळाला धन्यता. संतांचं दर्शन ज्या वेळेत झालं त्या वेळेला धन्यता. नव्हे काळ आणि वेळ ज्या दिवसात येते त्या दिवसाला धन्यता. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. धन्य दिवस आजी धन्य दिवस आजी दर्शन संताचे. धन्य दिवस आजी दर्शन संताचे. धन्य दिवस आजी दर्शन संताचे. धन्य दिवस पुण्यरूप कैसा संसार. धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार. धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार. संतांचं दर्शन ज्या काळात झालं त्या काळाला धन्यता. संतांचं दर्शन ज्या वेळेत झालं त्या वेळेला धन्यता. आणि काळ आणि वेळ. काळ आणि वेळ ज्या दिवसात येते त्या दिवसाला धन्यता. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. धन्य दिवसाजी दर्शन संताचे. आणि महाराज सांगतात की बाबा त्या दिवसाला धन्यता. दिवसाला धन्यता. नव्हे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजच संतांचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला धन्यता देतात असं काही नाही. आमच्या नाथ महाराजांचा सुद्धा अभंग आहे. धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. संतांच्या बोलण्यात एक वाक्यात आहे. जगद्गुरु
अगदी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज 1200 शतकामध्ये त्या पांडुरंगाच्या रूपाकडे पाहून रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी असं म्हणतात. तोच कुठेतरी 200-300 वर्षाचा काळ गेल्यानंतर ते तुकाराम महाराज त्याच रूपाकडे पाहून तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख असं म्हणतात. संतांच्या बोलण्यात एक वाक्यात आहे काय, जेव्हा सुखाचं आलंबन बदलतं तेव्हा त्या सुखाला व्यक्तिनिष्ठता येते आणि जेव्हा सुखाचं आलंबन एकच राहतं तेव्हा त्या सुखाला वस्तुनिष्ठता येते. विठ्ठला विठ्ठला म्हणून नाथ महाराज सुद्धा धन्यता देतात. धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला नवे नवे तुमच्या सगळ्यांच्या पाठ असलेला अभंग. धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन. आणखीन एक अभंग आहे तुकोबारायांचा. आणखीन एक अभंग, संतांचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला धन्यता. पत्रिकेचा अभंग आहे तुकोबारायांचा. आजी दिवस धन्य तुमचे झाले दर्शन, सांगा माहेरीची मात अवघा विस्तारी वृत्तांत. विठ्ठला विठ्ठला मग महाराज काळाला वेळेला आणि दिवसाला धन्यता देता हे पटत नाही, न पटण्यासारखंच. का काळाला वेळेला आणि धन्यता का देता? महाराज सांगतात आमच्या जीवनातला खूप काळ आम्ही प्रयत्नात घालवला, खूप काळ आम्ही अट्टहास केला, पण तोच काळ धन्य आहे ज्या काळात संत भेटले. आम्ही आमच्या जीवनातली खूप वेळ घालवली, पण तीच वेळ धन्य आहे ज्या वेळेला संत भेटली. नवे नवे प्रयत्न करता करता दिवसामागून दिवस असे अनेक दिवस गेले, पण महाराज सांगतात तोच दिवस धन्य आहे ज्या दिवशी आम्हाला संतांचं दर्शन झालं. धन्य दिवस आजी दर्शन संतांचे. आणि धन्य शब्द कधी वापरता येत नाही, धन्य शब्द कधी वापरता येत. कोणाची भेट झाल्यावरती आपण धन्य शब्द वापरतो तो विषय सोडून द्या, पण धन्य शब्द कधी वापरावा लागतो तर 3 गोष्टी घडतात त्यावेळेला धन्य शब्द वापरावा लागतो. एक म्हणजे अपूर्वता, दुसरी म्हणजे अभ्यागमता आणि तिसरी म्हणजे आश्चर्यकारकता नाम धन्यता. विठ्ठला अपूर्वता. अपूर्वता म्हणजे काय? न पूर्वता इति अपूर्वता. याच्या आधी असं कधीही घडलेलं नाही, याला अपूर्वता म्हणतात. अभ्यागमता. अभ्यागम म्हणजे काय? हे सगळं तारीख वार तिथी ठरवून घडलेलं नाही, हे सगळं अचानक घडलं. आणि महाराज सांगतात हे सगळं अचानक घडल्यामुळे ते आमच्या जीवनातलं आश्चर्य आहे. आश्चर्यकारकता. अपूर्वता, अभ्यागमता, आश्चर्यकारकता नाम धन्यता. नवे नवे या श्लोकाचा अनुवाद आमचे निळोबाराय करतात. होते बहुत दिवस अर्थ वागविले, आजी अकस्मात फळ देऊ आले, दृष्टी देखील श्रीहरीची पाऊले, घेतले मागे जन्म त्याचे सार्थक झाले. ओ विठ्ठला महाराज सांगतात तो दिवस धन्य. आणि महाराजांनी फार महत्वाचा शब्द वापरला, धन्य दिवस आजी. आजी शब्द वापरला. आजी म्हणजे वडिलांची आई नाही, किंबहुना आजी म्हणजे आईची आई नाही. आजी हा शब्द वर्तमान कालाचं दिग्दर्शन करणार आहे. काय? जेव्हा ज्या वेळेला भूतकालवाचक क्रियापर्यंत त्यावेळेला परिणाम, अगदी ज्या वेळेला भूतकालवाचक क्रियापर्यंत त्यावेळेला अनुभव समजावा आणि जिथे वर्तमान कालवाचक क्रियापद येतं त्यावेळेला परिणाम समजावा. हे परिणामवाचक वापरलेले. आजी धन्य दिवस आजी. झालं काय? दर्शन झालं. कोणाचं झालं? संतांचं दर्शन, संतांचे भेट झाली असं म्हणत नाहीत. शब्द जपून वापरलाय, ती भाषा तुकोबारायांची. काय शब्द वापरला? भेट झाली असा शब्द नाही वापरला, दर्शन झालं. काय दर्शन? दर्शन दर्शन म्हणजे काय?
अगदी 4-5 तास बारीला लागायचं, गाभाऱ्यात भांडणं करायचे, एकदाचं डोकं आदळायचं आणि बाहेर निघाले की लोक म्हणतात राम भाऊ झालं दर्शन. याला दर्शन नाही म्हणत. दर्शन कशाला म्हणतात? दृश्य ज्ञानम, वस्तू व्यक्ती पदार्थ जसा आहे तसा कळणं, याला दर्शन म्हणतात. आणि महाराज सांगतात आम्हाला दर्शन झालं, धन्य दिवस आजी दर्शन. कोणाचं झालं? महाराज सांगतात ऐऱ्या गैऱ्या नतू खैऱ्या अशा कुणाचंही दर्शन झालं नाही, संतांचं दर्शन झालं. धन्य दिवस आजी दर्शन संतांचे. वा महाराज छान, संतांचं दर्शन झालं. मग कोण्या संतांचं दर्शन झालं? आता इथे अन्वयाची भाषा नाही बरं का, इथे व्यतिरेकाची भाषा आहे. महाराज सांगतात त्या संतांचं दर्शन झालं. अहो त्या संतांचं म्हणजे कोण्या संतांचं? महाराज सांगतात ज्या संतांच्या घरी पंढरपूरचं पांडुरंग असणारा दैवत नांदतो त्या संतांचं आम्हाला आज दर्शन झालं. विठ्ठला विठ्ठला नांदेत तया घरी दैवत पंढरीचे. अहो तया घरी म्हणजे कोणाच्या घरी? ज्या संतांच्या घरी पंढरपूरचं दैवत नांदत त्या संतांचं आम्हाला दर्शन झालं. नांदे, आणि फार महत्वाचा शब्द वापरला, नांदन शब्द वापरला. आणि खरं सांगू देव आमच्या संतांच्या घरी नांदतो नांदतो. नांदन शब्दाचा अर्थ काय? ज्ञानोबा आहे फार गोड सांगतात त्यांच्या गाथेमध्ये. नांदन कशाला म्हणतात? अरे बाबा सुखाचे प्रसंग येवो वा दुःखाचे प्रसंग येवो, इथे जिथे तक्रार करता येत नाही त्याला नांदणं म्हणतात, त्याला नांदणं म्हणतात. ज्ञानोबा राय सांगतात, एक उदाहरण देतात ज्ञानोबा राय. एका मुलीचं लग्न झालं आणि तिला तिच्या सासरी फार त्रास, सासूचा त्रास, सासरेचा त्रास, ननंदेचा त्रास, दिराचा त्रास. आणि सासूरवासी जीवन फार अवघड असतं का? जिने पराधीन आणि का हाती, सगळं पराधीन जगणं असतं. मग एक शेजारीन तिला भेटली. ज्ञानोबा फार गोड वर्णन करतात. ती शेजारीन म्हणली अगं तुझं माहेर श्रीमंत आहे असं मला माहिती आहे, असं मी ऐकून आहे. मग सासरी जर तुला एवढा त्रास आहे तर माहेरला जा ना. ती म्हणली खरंय तुझं, माझं माहेर श्रीमंत आहे, मला या सासरामध्ये सासऱ्याचा त्रास आहे, दिराचा त्रास आहे, ननंदेचा त्रास आहे, पण काय सांगू नवऱ्याच्या प्रेमासाठी राहावं लागतं, याला नांदणं म्हणतात. पतीचा जिव्हाळा म्हणून सासुऱ्याची साहिजे, एरवी वाहिजे चामाचा मोठ. विठ्ठला विठ्ठला नांदेत या घरी दैवत पंढरीचे, नांदेत या घरी दैवत पंढरीचे, नांदेत या घरी दैवत पंढरीचे, नांदेत या घरी. धन्य दिवस आजी दर्शन संतांचे, धन्य दिवस आजी दर्शन संतांचे, धन्य दिवस आजी दर्शन संतांचे, धन्य दिवस आजी दर्शन संतांचे. नांदेत या घरी दैवत पंढरीचे, नांदेत या घरी दैवत पंढरीचे, नांदेत या घरी दैवत पंढरीचे, नांदेत या घरी दैवत पंढरीचे. पुण्य रूपा कैसा झाला संसार, धन्य पुण्य रूपा धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, झाला संसार. धन्य दिवस आजी दर्शन संताचे झालं काय? नांदेत या घरी दैवत पंढरीचे, जया घरी दैवत पंढरीचे नांदे. धन्य दिवस आजी दर्शन संताचे. महाराज सांगतात त्यांचं आम्हाला दर्शन झालं. संत कोणाला म्हणतात? संत कोणाला म्हणतात? अरे बाबा संत ही एक व्यक्तीच असते, पण ती व्यक्ती नसते, त्या व्यक्तीला आलेली ती अवस्था असते. अवस्था येणं वेगळं आणि अवस्था आल्यासारखं दाखवणं वेगळं.
अवस्था न येता अवस्था आल्यासारखं जे दाखवतात ना त्याला दंभ म्हणतात. विठ्ठला विठ्ठला हो. म्हणून धन्य दिवस आजी दर्शन संताचे. झालं काय? नांदेता या घरी दैवत पंढरीचे. महाराज परमात्मा नांदतो. अहो मग कुणाच्या घरी नांदलेला सांगा ना. महाराज सांगतात नांदलेला, अरे बाबा 1-2 वर्ष नाही, आमच्या नाथ महाराजांच्या घरी परमात्मा 36 वर्ष नांदला. 36 वर्ष. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, परमात्मा संतांच्या घरी नांदतो. म्हणून धन्य दिवस आजी दर्शन संताचे, नांदे तया घरी दैवत पंढरीचे. मग महाराज ज्या संतांच्या घरी पंढरपूरचं पांडुरंग असणारा दैवत नांदत, त्या संतांचं आम्हाला दर्शन झालं, पण त्यांच्या दर्शनाने तुमच्या जीवनात फायदा काय झाला? धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. 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 पुण्य रूप कैसा झाला संसार. धन्य 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 पुण्य रूप कैसा झाला विश्वास. धन्य रूप कैसा झाला संसार. धन्य पुण्य 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 रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्ती तुझा नाही विचार. देव आणि भक्ती तुझा नाही विचार. देव आणि भक्त 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 तुझा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. 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 पुण्य रूप कैसा झाला संसार. झाला संसार. झाला संसार. अशी म्हणणारी आणि वाजवणारी मंडळी असल्यानंतर कीर्तनकार जिवंतच असला पाहिजे असं काही नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज मग त्यांच्या दर्शनाने नेमकं परिवर्तन काय झालं, बदल काय झाला, फायदा काय झाला? महाराज सांगतात धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. संसाराचं स्वरूप काय? तर संसार असार आहे. पलकटतो संसार येथे सार भगवंत. पण महाराज सांगतात आमचा संसार मात्र पुण्यरूप झाला. नवे नवे ज्ञानोबारायांच्या मुखातली स्पष्ट भाषा आहे. आजी संसार सुफळ झाला गे माये. आजी म्हणजे कधी? संतांचं दर्शन झाल्यानंतर किंबहुना परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर. म्हणून महाराज सांगतात आजी संसार सुफळ झाला गे माये. झालं काय? देखिले पाय विठोबाचे. नवे नवे महाराज सांगतात धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार. नवे नवे वाढता हा पुण्य धर्म केला.
काय केलं यासाठी? संसाराच्या नावे घालून हा शून्य वाढत हा पुण्यधर्म केला का? संसार पुण्यरूप का झाला? तर महाराज सांगतात संसाराची अंगी अवघीच व्यसने. कशाच्या बळावरती? आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, या कीर्तने आम्ही शुद्ध झालो. महाराज सांगतात धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार. किंबहुना पुण्यरूप होणार नसता तर आमच्या ज्ञानोबारांनी प्रतिज्ञाच केली नसती. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माय तया पंढरपुरा, जाईन गे माय तया पंढरपुरा. आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माय तया पंढरपुरा, जाईन गे माय तया पंढरपुरा. अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे भरीण तिन्ही लोक, जाई नगे माय तया पंढरपुरा. भेटेन माहेरा आपुलिया, आजी बरवे झाले माझे माहेर भेटले. कधी? डोळा देखिले सज्जन निवारिला भागक्षीण. म्हणून धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार. आता संसार पुण्यरूप होतो का? कसा होतो? त्याचा फार मोठा विस्ताराचा विषय आहे, पण विस्तारी सांगता बहुत प्रकार. होईल उशीर आता पुरे, वेळ नाही याला सुद्धा प्रमाण आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मर्यादा ते बरी, वेळ जाणावी चतुरी. समयो न कळे बेडगळ बुद्धी, समयो न कळे काय उपयोगी येईल वेळे. समयो जाना भलते नाना भलते परी. विठ्ठला विठाला विठ्ठला विठाला विठाला विठाला. धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार. झालं काय? झालं काय? महाराज सांगतात देव आणि भक्त तुझा नाही विचार. आता आम्ही दोघं एक झालो. इथे अद्वैताचं प्रतिपादन करतात जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. कशाचं? अद्वैताचं प्रतिपादन करतात की देवा आणि भक्त तुझा नाही विचार. किंबहुना अद्वैती तो नाही माझे समाधान. गोड हे चरण सेवा तुझी भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. आधी द्वैत होतं महाराज सांगतात, द्वैत होतं आमच्या दोघांमध्ये. की म्हणून तुकोबारायांचा का अभंग फार गोड आहे, फार गोड. तुकोबाराय सांगतात अरे बाबा आमच्या दृष्टीने देव मेला. तुकोबाराय अहो असं बोलू नका. तुकोबाराय म्हणतात मी बोललो म्हणजे बोललो, तिथे कुणीही शंका घ्यायची नाही. का? कारण महाराज सांगतात माझ्या मुखातून जी वाणी निघाली ती परमात्मा प्रेरित वाणी आहे. म्हणून एकदा मी बोललो विषय संपला. का? नव्हे माझी वाणी पदरीची. तुकोबाराय अहो कमीत कमी देव मेला असं तरी म्हणू नका. महाराज सांगतात मी म्हणलो ना एकदा देव मेला 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 मेला. तुकोबाराय देव मेला. हो मग आम्ही मानतो त्याचं काय? तुकोबाराय म्हणले तुम्ही माना त्याच्याबद्दल आमची काय तक्रार. असो त्याला असेल तुम्ही देव माना. आता याचा अर्थ काय करायचा? महाराज सांगतात माझे लेकी देव मेला असो त्याला असेल म्हणजे माझ्या दृष्टीने देव मेला. मग आम्ही मानतो असो त्याला असेल तुम्ही बिनधास्त भजन करा त्याच्याबद्दल आमची तक्रार नाही. मग मेला याचा अर्थ काय करायचा? तर त्याच्या दुसऱ्या चरणात अर्थ सांगितलेला आहे की गोष्ट न करी नाम नेघे गेलो दोघे खंडोणी. आता आमच्या दोघात बोलणं घडत नाही, आता आमच्या दोघात व्यवहार घडत नाही. किंबहुना महाराज सांगतात आता आम्ही दोघं एकच झालो
तर भजन कोणी करायचं आणि भजन कुणाचं करायचं? विठ्ठला विठ्ठला नाथ महाराजांचं प्रमाण फार गोड आहे. मुळीचे संचले जैसे तैसे देव भक्त दोन्ही एक रूप झाले. मुळीचे संचले जैसे तैसे देव भक्त आणि दुजा नाही विचार. दुजा विचार नाही म्हणजे याचा अर्थ एक विचार आहे. विठ्ठला 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 म्हणून देव आणि भक्त दुजा नाही विचार. मग महाराज हे सगळं कशाच्या बळावरती प्राप्त केलं तुम्ही? महाराज सांगतात कशाच्या बळावरती म्हणजे अरे बाबा याच्यासाठी आम्ही फार अट्टहास केला. अट्टहास महाराज सांगतात तिळा 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 तिळाप्रमाणे पुण्य गोळा केलं आणि ते गोळा केलेलं पुण्य आज फलाच्या रूपाने मात्र आम्हाला प्राप्त झालं. अभंगाच्या 3ऱ्या चरणात धन्य पूर्व पुण्य वनमाले निरुते. धन्य पूर्व पुण्य वनमाले निरुते. धन्य पुण्य रूप धन्य पूर्व उडवले निरुते. दर्शन झाले भाग्य बहुते. संतांचं दर्शन झाले भाग्य बहुते. संतांचं दर्शन झाले भाग्य बहुते. संतांचं दर्शन झाले भाग्य बहुते. पुण्य रूप कैसा झाला संसार. दैव पुण्य रूप कैसा झाला संसार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. महाराज सांगतात आम्ही कष्ट केले का? कारण या जगाचा स्वभाव आहे या लोकातले माणसं फुकट जे हरी सुद्धा घालत नाहीत. किंबहुना माझ्या पुढे ज्यांचा फोटो आहे असे आंतरराष्ट्रीय रामकथाकार मुरारी बापू सांगत असतात मेरे बाप इस दुनिया में स्वार्थ के बिना कुछ भी नहीं होता है. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मग एवढं सगळं घडलं कसं? महाराज सांगतात पुण्य गोळा केलं होतं. कशाप्रमाणे? तिळा तिळाने पुण्य गोळा केलं होतं. आणि गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कोरेकर पाठात सांगत असतात की बुवा पुण्य तिळा तिळाप्रमाणेच गोळा करावं लागतं. पाप करण्याची आवश्यकता नाही. ते पर्वताप्रमाणे ॲटोमॅटिक होत असतं. पर्वताप्रमाणे पात करणे पुढचं म्हणायचं नाही फक्त. हो म्हणून महाराज सांगतात की तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसी आतुडे समागम घडे. संतांचा बर नुसतं पुण्य गोळा करून काय करता? ते गोळा केलेलं पुण्य फळाला सुद्धा आलं पाहिजे. पुण्य फळले बहुता दिसा. आणि महाराज सांगतात फळाला आलं याचा पुरावा काय? भाग्य उदयाचा ठसा. ठसा पडला. महाराज सांगतात रोका माना की शिक्का माना. रोका शिक्का तत्समाना. विठ्ठल म्हणून धन्य पूर्व पुण्य ओढवले. आणि फार महत्वाचं विशेषण वापरलं निरुते. निरुते निरुत पुण्य. निरुत पुण्य आणि धन्य पूर्व पुण्य ओढवले. निरुते झालं काय? संतांचे दर्शन झाले भाग्य बहुते. महाराज सांगतात आज मात्र माझ्या भाग्याला माझ्या आनंदाला पारावार नाही का? संतांचं दर्शन झालं. कशानं झालं? भाग्यानं झालं. फार महत्वाचा शब्द वापरला होता भाग्य. कशानं झालं? भाग्यानं झालं. भाग्यानं. महाराज तुम्हाला संतांचं दर्शन तुम्हाला तपाने झालं नाही का? संतांचं दर्शन दानाने झालं नाही का? संतांचं दर्शन व्रताने झालं नाही का? महाराज सांगतात तपाने व्रताने दानाने एखाद्या वेळेला देव भेटतो पण संत भेटीसाठी भाग्य भाग्य आणि भाग्यच पाहिजे. विना भाग्याची संत भेट घडत नाही. विठ्ठला विना भाग्याची संत भेट घडत
वाढत नाही. तपे व्रते दाने गोविंदुपै भेटे, परी साधू तवन भेटे भाग्यवीन. तपे गोविंदुपै भेटे, व्रते गोविंदुपै भेटे, दाने गोविंदुपै भेटे, भाग्यवीन साधू न भेटे. तपे दाने व्रते गोविंदुपै भेटे, परी साधू तवन भेटे भाग्यवीन. नव्हे नव्हे भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. मग आता इथे फार महत्वाचा शब्द वापरला बरं का, ते हे विठ्ठल महाराज. ते आणि हे, ते हे म्हणजे काय, तुकोबारा यांना काहीच आठवलं नाही म्हणून ते हे शब्द वापरला का? नाही. किंबहुना 2 चरणातले अक्षर समान करायचे होते सूरज महाराज म्हणून ते हे शब्द वापरला का? नाही. मग ते हे शब्द का वापरला? बरं, आम्हाला गायकांना कीर्तनकारांना चाल म्हणण्यासाठी सोपं जावं म्हणून ते हे शब्द वापरला का? नाही. तर ते हे व्याकरणाच्या दृष्टीने सर्वनाम आहे आणि हेही व्याकरणाच्या दृष्टीने सर्वनाम आहे. ते हे दूरदर्शी सर्वनाम आहे आणि हे समीपदर्शी सर्वनाम आहे. तो, ती, ते ही दूरदर्शी सर्वनाम आहेत आणि हा, ही, ही समीपदर्शी सर्वनाम आहेत. आता हे हा, ही, हे करणाऱ्यांना कळायचं नाही. विठ्ठला विठ्ठला. प्रातस्मरणीय वैकुंठवासी दोंडा महाराज देगलूरकर सांगायचे की बुवा, श्रोत्याला शंका येण्यासाठी सुद्धा श्रोता जिवंत असावा लागतो. विठ्ठला मग ते आणि हे, ते हे म्हणजे काय? ते म्हणजे जे तपानं प्राप्त होत नाहीत ते. ते म्हणजे काय? जे दानानं प्राप्त होत नाहीत ते. आणि जे व्रतानं प्राप्त होत नाहीत ते. तपानं दानानं व्रतानं प्राप्त होत नाहीत ते. आणि भाग्यानं प्राप्त झाले ते हे. विठ्ठला विठ्ठला ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा म्हणून. भाग्य झाली संत भेटी, संतांचे दर्शन झाले. भाग्य बहुते, भाग्यानं संतांचं दर्शन झालं, भाग्यानं झालं. संतांचं दर्शन फार अवघड आहे, फार अवघड आहे, फार अवघड, फार अवघड. आत्मप्रौढी म्हणून नाही, पण गुरुवर्य गाथामूर्ती बोधे बाबा आणि गुरुवर्य प्रातस्मरणीय शांती ब्रह्ममारुती बाबा यांचे संस्कार असल्यामुळे आमच्या जीवनात काही गोष्टी घडल्या. त्यात गुरुवर्य बोधे बाबांमुळे शेजारतीचा नियम आमचा, गुरुवर्य मारुती बाबांच्यामुळे पालखीचा नियम तो आमचा टिकला, त्यांच्या आशीर्वादाने टिकला. तर शेजारतीला आम्ही आळंदीत असले की सध्या शेजारतीला असतो, आतापर्यंत असायचोच पण शेजारतीला असतो. प्रौढी सांगत नाही, संतांचं दर्शन किती अवघड आहे सांगतो तुम्हाला मी. संतांचं दर्शन रोज आम्ही शेजारतीला असतो. श्रीनिवास बाबा सुद्धा आमचे कधी कधी येतात. जांभया पसरे मुख ते व्यवचटे पडे पियुक या न्यायाने येतात कधी कधी. तर एका दिवशी आम्ही शेजारतीला बसलो बरं का काळेसाहेब. आणि शेजारतीला बसल्यानंतर काय झालं, माऊलींचं दर्शन कितला बंद होतं बाबा? 11ला बंद होतं, बरोबर 11ला बंद होतं आणि शेजारती चालू होत. तर काय झालं त्या दिवशी, एक संप्रदायातली खूप मोठी व्यक्ती आली, मोठी व्यक्ती दर्शनाला. मोठी व्यक्ती, मोठी म्हणजे काय, मी लौकिक अर्थाच्या दृष्टीनं नाही म्हणत, मोठी म्हणजे अत्यंत मोठी व्यक्ती आली. आणि ऐका ना, रोज दर्शन कितला बंद होतं? कितला बंद होतं? 11ला. काय झालं, ती व्यक्ती विना मंडपात आली, कारंजा मंडपात आली आणि पंखा मंडपात आली. आणि दर त्याचं महात्म्य वाटत नाही, पण ते फार अवघड आहे, फार अवघड. पण महाराज सांगतात ते झालं, पण कशाच्या बळावर? संतांचे दर्शन झाले, भाग्य बहुते. मग भाग्य शब्द कसा निर्माण झाला? तर पहिल्यांदा भज नावाचा धातू, पाणिनी व्याकरणात आलेला विषय आहे. भज नावाचा धातू आणि भज 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 भजे नाही, भज नावाचा धातू. त्याला वाटलं मस्त भजे आले आता. भज नावाचा धातू, भज नावाचा. तर त्या भज शब्दाचा अर्थ काय बाबा? भज म्हणजे सांगळे गुरुजी, भज म्हणजे भज सेवायाम, म्हणजे सेवा करणे. आणि ज्या वेळेला सेवा परिपूर्ण होते त्यावेळेला जेच्या जागी गचा आदेश होतो. काय होतं सूरज महाराज? जेच्या जागी गचा आदेश होतो. आणि काय शब्द तयार होतो? जोरात सांगा, मायकात सांगा.
भजेचं काय बनतं म्हणा कढी. भजेचं बनतं भग. भजेचं काय बनतं सेवा परिपूर्ण झाल्यानंतर बरं का. भज नावाचा धातू ज्याच्या जागी गचा आदेश होतो आणि गचा आदेश झाला की भजेचं बनतं भग आणि त्या भगला वतुक नावाचा प्रत्यय लागतो. कोणता प्रत्यय लागतो वतुक नावाचा प्रत्यय लागतो आणि वतुक नावाचा प्रत्यय लागला की मग त्या भगचं भाग्य बनतं. भगे भग भव भाग्य इति परिभाषा सूत्रेन. विठ्ठला विठ्ठला संतांचे दर्शन झाले भाग्य बहुते म्हणून भाग्य उदयाचा ठसा. भाग्य झाली संत भेटी भाग्याचा उदय म्हणून संतांचे दर्शन झाले भाग्य बहुते. हो महाराज संतांचं दर्शन झालं पुण्य मिळवलं संसार पुण्यरूप झाला हे सगळं खरंय. मिळालं काय ते सांगा ना. मिळालं काय मिळालं काय महाराज सांगतात आता काहीच मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. शेवटचं चरण तुका मने धन्य आम्हा जोडली जोडी. तुका मने धन्य आम्हा जोडली जोडी. पुण्यरूप कैसा झाला संसार. धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार. धन्य रूप देव भक्त तुझा नाही विचार. देव आणि देव आणि देव देवानी भक्त देव देव देव
आणि भक्ती तुझा जोडली जोडी. आणि महाराज सांगतात आता संतांचे चरण आता जीवेन सोडी. कधी संतांचे चरण सोडणार नाही. आता आता म्हणजे कधी, आता हा विषय आधीच्या विषयाचा संबंध दाखवणारा हा आता शब्द आहे. आता माझ्या भावा, आता म्हणजे, आणि खरं सांगू आपल्या संत वाङ्मयातला आणि वैदिक वाङ्मयातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द हा आता आहे. इंग्रजांना सगळं कळालं सगळं, पण आपल्या अथ आणि आता शब्दाचा अर्थ कळाला नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपल्या सगळ्या ग्रंथांची सुरुवात कशाने? अथ. अथ म्हणजे काय? अथ शब्द अनुशासनम, अब हम शब्दों को अनुशासित कर रहे हैं. अथ 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 म्हणजे आता. आणि आपल्या पहिला जरी अध्याय असला अरुण महाराज तरी शब्द काय? अथ प्रथमोध्याय. आणि ते म्हणायचे अथ म्हणजे आता, याचा अर्थ याच्या आधी काहीतरी असलं पाहिजे. पण याच्या आधी काहीतरी असलं पाहिजे याच्यासाठी, हे माहिती असण्यासाठी तू भारतीय असला पाहिजे असं आहे. आता हे तुम्ही भारतीय असले तर कळलं. विठ्ठला विठ्ठला ठरा विठ्ठला. तुका म्हणे धन्या म्हा जोडली जोडी. आता काय महाराज सांगतात, आता संतांचे चरण आता जीवेन सोडी. आता मात्र मी संतांचे चरण सोडणार नाही. का? त्यांनी माझ्या जीवनात काय केलं एक खरं सांगू, घडलेलाच प्रसंग सांगतो. एवढा प्रसंग सांगतो आणि सेवा आवरतो. मी कधीच 12च्या आधी झोपत नाही. म्हणजे मोबाईल बघतो असा त्याचा अर्थ नाही. म्हणजे शेजारतीला व्हायला 12 वाजतात, त्याच्यामुळे 12च्या आधी झोपत नाही. आणि 12 वाजता झोपतो आणि आम्ही रोज सकाळी कधी 5ला कधी 6ला उठतो. पण त्या दिवशीची घडलेली घटना, त्या दिवशी मी जेवण केलं, कारण आळंदीत नव्हतो, परभणीला होतो. 8ला झोपलो. कितीला झोपलो? 8ला झोपलो. आणि ते झोप 1 वाजता पूर्ण झाली. किती वाजता? 1 वाजता पूर्ण झाली. आणि मी उठलो 1 वाजता. 1 वाजता उठलो तर माझ्या मोबाईलवरती मिस कॉल पडलेला होता. तो मिस कॉल आमच्या वैभव महाराज सोळंकी यांचा होता. महाराष्ट्रातील ख्यातनाम तबलावादक वैभव महाराज सोळंकी त्यांचा मिस कॉल होता. मी म्हणलं एवढ्या रात्री फोन केला. मी परत फोन केला. म्हणलं काय झालं?
तो म्हणला आदरणीय परमपूज्य श्रीनिवास महाराज घोगे यांचा ॲक्सिडेंट झाला. मी म्हणलं काय ते म्हणले काहीच झालं काहीच झालं. मी म्हणलं देवाची कृपा काही झालं. लगेच मी त्यांना 1:15 वाजता फोन केला. म्हणलं बाबा कसं काय? ते म्हणले काहीच झालं नाही मला. ते हसून सांगायला मला माझा ॲक्सिडेंट झाला म्हणून. पण खरं सांगू, गाडीची एक साईड गणेश महाराज होते गायकवाड, गाडीची एक साईड मी फोटोसुद्धा पाहिला, गाडीची एक साईड अख्खी बुगा झाली होती, पण त्यांना इतकं सुद्धा खर्चटलेलं नव्हतं. ही संतांची कृपा आहे. आता ओवी सांगतो ऐका ऐका ओवी सांगतो. आता ज्ञानोबा आहे काय करतात श्रीनिवास बाबा काय करतात. फार कीर्तनं वाढले, पैसे मिळाले, ही ज्ञानोबारायची कृपा नाही हो. उलट ते ज्ञानोबारायच्या लांब जाणे. खरी कृपा सांगू का तुम्हाला? अरे साधक जर साध्याच्या दृष्टीनं जर प्रवास करू लागला तर त्याच्या त्या वाटेवरती अनेक अडथळे असतात. ते अडथळे ज्ञानोबाराय दूर करतात आणि त्या सकल दिशांमध्ये प्रेम भरून ती वाट कृपेची करतात. ही ज्ञानोबारायांची कृपा आहे. ते वाट कृपेची करीतो, दिशाची स्नेहे भरितो, जीवातळी अंतरितो आपुला जीव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. यथामती यथावकाश मला जशी जमेल तशी वेडीवाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं नसेल म्हणा, पण काही चुकलं असेल तर मानवी बुद्धीचे दोष म्हणून क्षमा असावी. कारण माणसाच्या ठिकाणी अनंत प्रकारचे दोष असतात. रक्ताचे दोष असतात, वस्त्राचे दोष असतात, पाण्याचे दोष असतात, जागेचे दोष असतात, संगतीचे दोष असतात. अशा अनेक प्रकारच्या दोषाने माणसाची बुद्धी युक्त असल्यामुळे ते संयुक्तिक निर्णय देऊ शकत नाही. कारण मी माणूस आहे, संत नाही. म्हणून झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून आपण सर्व मंडळी भाग्यवान आहात. ज्ञानोबारायांच्या सोहळ्याला आपण उपस्थित आहात. आपल्या भाग्याचं वर्णन करता येणार नाही एवढं मोठं भाग्य आहे. कारण ज्ञानोबाराय म्हणजे काही सामान्य नाही तो. अगदी गुरुवारी एकदा माझी पालखी चुकली बरं का, चुकली एकदा पालखी. का? चोपदारासंगत बाहेर गेलो म्हणून चुकली पालखी, चुकली माझी. आणि पालखी चुकली आणि गुरुवारी मारुती बाबांकडे एका दिवशी दर्शनाला गेलो. ते फ्रूटवाले सप्ताह होता. श्री विठ्ठल परिवाराचा चंद्रशेखर महाराजांची कथा होती. संदीपान महाराजांचं कीर्तन होतं. जाळी महाकर्मे अभंग होता. ते कीर्तन ऐकलं आणि आम्ही मंदिरात दर्शनाला जाऊ लागलो. आणि नंतर पोरं म्हणले बाबांच्या दर्शनाला चला. मी म्हणलं मी नाही येत दर्शनाला. ते म्हणले येत नाही. म्हणलं हो का? ते म्हणले तुझी श्रद्धा नाही का? म्हणलं आहे. पण मी गेलो म्हणजे बाबा 2 मिनटं बोलतात आणि ते 2 मिनटं बोलले म्हणजे त्यांची एनर्जी खर्च होते म्हणून जाऊ वाटत नाही म्हटलं. मग तरी मी त्यांच्या अट्टहासाने गेलो. 10-15 पोरं दर्शन घेऊन बाहेर आले. आणि मग नंतर माझा नंबर आला. मला म्हणले ज्ञानेश्वर तू? मी म्हणलं हो. रोज विचारतात आधी जेवला का? त्या दिवशी काहीच नाही. त्या दिवशी ते म्हणले तू पालखीला नव्हता काल तू पालखीला नव्हता. आणि त्यावेळेला पालखीला 400-500 मुलं असायची. मी म्हणलं एवढ्या मुलात आपल्याकडं लक्ष. आता थोडंसं उतरती कळा लागली ती सोडून द्या पालखीला. त्यावेळेला 400-500 मुलं. मला म्हणले पालखीला नव्हता तू. मी म्हणलं बाबा नव्हतो, बाहेर गेलो. अरे जायचं नाही बाहेर ज्ञानेश्वर, गुरुवारी बाहेर जायचं नाही का? पालखीला थांबायचं. मी म्हणलं तुमचा मलाच का आग्रह पालखीला थांबण्याबद्दल? ते म्हणले अरे तू असला म्हणजे आम्हाला आनंद वाटतो एक. आणि दुसरं कारण असं, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे बिना मायबापाचं लेकरू आहे. त्यांना आपल्या साधकाशिवाय आहे तरी कोण? म्हणून त्यांच्या वारीला आपण आलं पाहिजे, त्यांच्यासाठी आपण थांबलं पाहिजे. असे ज्ञानोबार आहेत. आणि ती आई बरं का, ती आई. आणि आईकडे मुलाने आलंच पाहिजे हाही त्याचा अर्थ आहे. आणि आता कसं आहे, अनेक कीर्तनकारांनी ज्ञानोबारायांचं चरित्र समाजाला वेगळं सांगितलेलं, तो विषय वेगळा आहे. वारंवार का चरित्रातले ते प्रसंग सांगितले जातात हा माझ्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता कीर्तन संपलेले बोलायला काय अडचण आहे. वारंवार हेच सांगितलं जातं की ज्ञानेश्वर महाराजांना मधुकरी मिळाली नाही. वारंवार हेच सांगितलं की त्यांच्या झोळीत शेण टाकलं. अरे ज्ञानेश्वर महाराज किती श्रीमंत होते तुम्हाला माहिती तरी आहे का? ज्ञानेश्वर महाराज राजे होते. ज्ञानियांचा गुरु राजा महाराज. बरं ते काही सामान्य नव्हते. मला सांगा, ज्या ज्ञानेश्वर महाराजांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे त्यांच्या घरात काय नसेल?
का? कारण अंगणात काय आहे याच्यावरून घरात काय आहे याचा अंदाज बांधता येतो. आणि म्हणून अरे ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा गोविंदपंत हे मराठवाड्याचे वतनदार होते. गोविंदपंत अजूनही त्यांची समाधी भिडलाय. म्हणून ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याला आपण आलं पाहिजे. हा असा अलौकिक सोहळा यामध्ये मला सुद्धा अवगाहन करण्याची संधी प्राप्त झाली. मी खऱ्या अर्थानं सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि वाणीला विराम देतो. फक्त एकच विनंती अशी आहे, या धर्मशाळेतली जी ही महाराज मंडळी तिथे राहणारी ती सर्व मंडळी मनापासून सेवा करतात. त्यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन. मनापासून सेवा करतात, कोणत्याही प्रकारची तक्रार आढेवेढे न घेता त्यांच्यासुद्धा सेवेला वंदन करतो. आदरणीय परमपूज्य श्रीनिवास महाराज यांना एकच विनंती आहे की थोडासा प्रवास कमी करा आणि श्री माऊलींनी त्यांना उदंड आयुष्य देऊ. का माहिती का? एक चांगला माणूस घडायला खूप दिवस जातात, खूप दिवस जातात. खूप दिवसाने एखादा तुमच्यासारखा माणूस प्राप्त होतात. काय अभ्यास असणं वेगळं, अभ्यास असून विनम्रता असणं वेगळं, विनम्रता असून स्वभाव चांगला असणं वेगळं. आणि एवढं सगळं असूनही दुसऱ्याला दाद देणं, दुसऱ्याच्या पाठीवरती थाप टाकणं हे वेगळं. आणि ते कौशल्य तुमच्याकडे आहे. तुमच्यासारखा माणूस घडण्यासाठी खूप पिढ्या जाव्या लागतात, खूप काळ जावा लागतो. म्हणून पांडुरंगाला एकच प्रार्थना आहे, आपण सर्वांनी झालेली सेवा ही माझी जशी असेल तशी आपण गोड मानून घ्यावी. का? माझी सेवा म्हणजे काय? बाजरीच्या कण्या. पण त्या बाजरीच्या जरी कण्या असल्या तरी त्यामध्ये ज्या वेळेला तुळशीचं पान पडतं त्यावेळेला त्याला प्रसादाचं रूप येतं असा त्याचा अर्थ असो. म्हणून माऊलींचं भजन करू आणि वाणीला आपण विराम देऊ. सर्वांनी हात वरती करा, 2 मिनिटं आपण माऊलींचं भजन घेऊ. सर्वांनी ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, सगळ्यांनी बोला, सगळ्यांनी म्हणा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव 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 तुकाराम, हरी ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव महाराज की, जगद्गुरु महाराज की, महाराज की, जय विठ्ठल जय